गणपती बाप्पा आज मित्रांनो आम्ही आलोत खोपोलीला। दरवर्षी येतो गणपतीचं दर्शन घेण्यासाठी, पण आजची कलाकृती जरा वेगळीच आहे। सोनूने आज जो मंदिर साकारलाय म्हणजे जो डेकोरेशन साकारलाय त्याबद्दल जाणून घेऊ। प्रत्येकाला आवडेल असं डेकोरेशन आहे। भाऊ आणि सोनू दोघांनी मिळून असं डेकोरेशन केलंय। चला आपण बघूया। सोनू, कशी कल्पना आली या डेकोरेशन बद्दल? केदारेश्वर गुफा मंदिर करून एक मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये, हरिश्चंद्र गडावरती आहे। तो 1000 वर्ष जुना आहे। तर तिकडे मला जायचं होतं, बट जायला भेटलं नाही म्हणून ते घरी केलं। 4 युगाचे 4 पिलर आहेत, तर 3 युग संपलेत म्हणून ते 3 पिलर तुटलेत आणि हा 4था पिलर कलियुगचा आहे। हा जेव्हा तुटल तेव्हा म्हणजे नाश होणार असं काय म्हणतात। तुमच्या मुलांनी जी कलाकृती साकारली त्यामध्ये तुमचं तर म्हणजे योगदान आहेच, पाठिंबा आहे, सोबत होतं। या कलाकृतीबद्दल काय बोलाल? नाही, आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदच असतो मला। तू कुठलीही गोष्ट जर बोलायचं पप्पा हे आपल्याला करायचं तर मी बोला तू करत तुझ्या पाठीशी, तुला जे लागेल मार्गदर्शन मी करणार। प्रत्येक गोष्टीचा मला अनुभव असेल त्या हिशोबाने तुम्ही करून देणार। तुम्हाला या मंदिराचा डेकोरेशन करण्यासाठी किती दिवस लागले? आम्हाला 8 दिवस लागले। 8 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण डेकोरेशन मकर केला। आपल्या गणपती बाप्पा घरी आलेला आहे, किती दिवसांचा पाहुणा आहे? 1.5 दिवसाचा पाहुणा। 1.5 दिवसाचा पाहुणा आहे, पण त्या पाहुण्यासाठी तुम्ही 8 दिवस लगातार मेहनत करून जो डेकोरेशन साकारलाय अतिउत्तम, म्हणजे प्रत्येकाला बघण्यासारखा आणि प्रत्येकाच्या नजरेमध्ये भावेल असा प्रकारचा डेकोरेशन केलाय खरोखर। आणि मूर्ती देखील तेवढीच भारी आहे। आणि मूर्तीची कल्पना कशी आली? नाही, ही मूर्ती मी इंस्टाला बघितलेली आणि मेन म्हणजे त्या मूर्ती त्याच्या रिलेटेड आहे म्हणून ती मूर्ती शोधण्यासाठी अमरापूरला गेलो। की खोपोलीवरली कुठं भेटली नाही मूर्ती, आणि ती एंडिंगला म्हणजे 1 हप्ता राहिलेला तेव्हा ती मूर्ती भेटली, आणि ती पण एकाने कॅन्सल केली तेव्हा ती, कारण की मला तीच मूर्ती पाहिजे होती। त्यासाठी मी अमरापूरला गेलो ती मूर्ती आणायला। डेकोरेशनला शोभेल अशीच गणरायाची मूर्ती आपल्या शिवशंभू भोलेनाथांच्या रूपामध्ये आणली। एक नंबरच वाटते, भारीच वाटते। आपण बघितला मित्रांनो मागची एक व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला चंद्रयान 3चं डेकोरेशन साकारलेला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, ती पण बघा आणि ही पण बघा। आवर्जून मला त्यांनी सांगितलेलं का मला तुमच्यापर्यंत माझा केलेला डेकोरेशन, माझा काम तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। मित्रांनो, वर्षातून एकदा आपला गणराय आपल्या घरी येतो, भक्तिभावाने आपण त्याची पूजा करतो। अशाच प्रकारे आपल्या सोनूने आणि भाऊंनी मिळून गणरायाचं आगमन केलं आपल्या घरी, आणि केदारेश्वर गुफा मंदिर त्यांनी घरी साकारलाय। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा आपल्या सोनूसाठी आणि भाऊंसाठी। खूप मेहनत करून त्यांनी हा मंदिर साकारलाय आणि गणरायाची मूर्ती देखील त्या मंदिराला शोभेल अशी गणरायाची मूर्ती आणलेली आहे, तर एक लाईक बनतोच। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। जय श्रीराम। मी केलेली कलाकृती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा। तुम्ही केलेली लाईक ही माझ्या कामाची पोचपावती।